नितीनजी, आता सलग तिसऱ्यांदा तुम्ही लोकसभा लढवताय. आता म्हणजे काही हुरहुर वगैरे अशी काही उरलेली आहे मनामध्ये, का आता फार सवयीचं झालं त्यामुळे कसलीच एक्साइटमेंट नाही आहे आता निवडणुकीला सामोरे जाताना? पहिल्या निवडणुकीमध्ये थोडी होती, हम्म. पण दुसऱ्यात ती नव्हती आणि आताही बिलकुल नाही आहे. यावेळी मी चांगल्या मोठ्या मार्जिनने निवडणुकीत विजयी होईल असा मला विश्वास आहे. खरं तर नागपूरमध्ये म्हणजे सगळ्यांचंच लक्ष नागपूरच्या जागेकडे असतं आणि तुम्ही तिथून उभे राहायला सुरुवात केल्यानंतर तर ते सगळ्या देशाचं कुतूहलाचा विषय असतो तिथं काय होणार. गेल्या वर्षी गेल्या इलेक्शनच्या वेळेला खास करून फार अटीतटीची लढाई होईल वगैरे अशा स्वरूपाच्या चर्चा होत्या. या खेपेला अजून तरी तुमच्या विरोधात कोण असेल हे कळलेलं नाहीये. पण हे असं जे वातावरण आहे की आत्ताचं एकूण, तर त्याकडं तुम्ही कसे बघताय? तुमच्या अपेक्षेप्रमाणे जे काही आहे ते होताना दिसतंय? गेल्या 10 वर्षामध्ये आमच्या सरकारचा जो परफॉर्मन्स आहे त्याचं ऑडिट करून ते जनतेच्या न्यायालयात आम्ही मांडणार आहोत. आणि मला विश्वास आहे की गेल्या 60-65 वर्षात काँग्रेसला संधी मिळाली जे काँग्रेस करू शकली नाही, ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली 10 वर्षात आमच्या सरकारने करून दाखवलं. आणि त्या कामाच्या भरोशावर आम्ही ही निवडणूक लढवतोय. आणि नक्कीच जनतेला झालेल्या कामामुळे जो एक विशेष प्रकारचा समर्थन जनतेकडनं मिळत आहे त्याचा उपयोग नक्की होईल. आणि आम्ही प्रचंड मताने मी विजय होईल आणि महाराष्ट्रातही आमच्या पक्षाला विजय मिळेल असा मला विश्वास आहे. नितीनजी, मी असं ऐकलं की या निवडणुकीमध्ये